हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण सृष्टी खंदारे हिची घडलेली घटना बघणार आहोत. म्हणजे अंधविश्वासात कसं एखादा निरपराधी मुलीचा बळी जाऊ शकतो आणि मुलीने कसं वागावं, मुलींच्या आईवडिलांनी काय करावं. परत मी सांगत असते, अहो आपले भारतात रोज लग्न झालेले मुलींचा बळी जात असतो. रोज काही गोष्टी आपल्या कानावर पडतात, व्हायरल होतात, न्यूजपेपरमध्ये येतात. काही गोष्टी तशाच जातात. मुलीचे आई वडील पण म्हणतात आमची मुलगी गेली, आता कशाला कोर्ट कचेऱ्या, काय करायचं, जाऊ देत. असं झालं. डेहराडूनमध्ये राहणारी सृष्टी खंदारे मॅथ्स टीचर होती, उत्तम शिक्षिका होती आणि तिचं लग्न पण झालं होतं. नवरा पण सरकारी कर्मचारी होता. उत्तराखंडमध्ये सेक्रेटरीएटमध्ये तो कामाला होता. लग्न झालं, सगळं छान चाललं होतं. लग्नाला 3 महिने झाल्यावर सृष्टीचे सासरेंना हार्ट अटॅक आला. झाला, औषध पाणी बरे झाले की मग त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला. मग हे सगळ्याचा दोष ते आपल्या सुनेवर घातला. म्हणजे तिचा पायगुण चांगला नाही. तिचे पायगुणामुळे हे सगळे आजार पण आलं घरात सासरेंना आणि नंतर सासरे हे वारले पण. त्यामुळे दोषी कोणाला ठरवला गेला? सृष्टीला. हे बघा, सरकारी नोकरी करणारी मुलगी, लहानपणीपासून अतिशय हुशार, म्हणे तिचा भाऊ सांगतो, अतिशय हुशार. तसं असताना आणि तिनं पण काय केलं, मरायच्या आधी एक व्हिडिओ केला आणि आपले आईला पाठवला. त्या व्हिडिओमध्ये तिनं आपल्याला काय त्रास होतो, किती त्रास होतो हे सगळं लिहिली. अगदी रडत होती आणि अगदी तुटलेली. आपणही बघितला असेल तो व्हिडिओ. हे सगळं सॉरी मम्मी म्हणतीये आणि तिनं स्वतःला संपवलं. ही झाली तिची. अशा कितीतरी मुली रोज भारतात रोज घडत असते आणि तरी आपण लोक जागे होत नाहीत. एक म्हणजे आपल्या मुलींना काय म्हटलं जाते, अगं सगळं होते, जरासं सहन कर. आम्ही पण हे सहन केले, जरासं ॲडजस्ट कर असं म्हटलं जाते. पण मला सांगायचं आहे, हल्लीच्या मुली एवढ्या काय म्हणेन मी, त्यांना सोचता येत नाही, एवढं पेशन्स नाही. नो डाऊट मुलींना, तुम्हाला पण मी सांगते, आपल्या वेळच्या कितीतरी स्त्रिया, एटलीस्ट मोर देन 80%, आज सुद्धा तुम्ही खासगीत आपलेपणात बोला म्हणतात त्या, हो लग्न करून कुठलं काय उद्धार झाले. आपल्या वेळी म्हणायचे गेले घरी सुखी नान, सुखानं राहा म्हणून आम्ही राहिलो, संसार झाला, सगळं झालं. का म्हणजे ते कारण पण सांगतात. एक म्हणजे फायनान्शियली आम्ही इंडिपेंडेंट नव्हतो, काय करणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाज काय म्हणेल. आणि तिसरं, आत्ता तुम्हाला तुमचे आई वडील सपोर्ट करतात, तेवढा आम्हाला आई वडील सपोर्ट करत नव्हते. तेव्हा म्हणायचे लग्न झालं की झालं, दिलेली मुलगी कुलातनं बाहेर. का म्हणजे तिचं आडनाव, गोत्र सगळं बदलते ना. त्यामुळे नंतर तिचं काही माहेरशी
देणं घेणं नाही असं असायचं. त्यामुळे त्या स्थितीमुळे कितीतरी लग्न टिकली. आजचे सारखी परिस्थिती असायची ते तेव्हा पण. आज आता काय होते असं सगळं घडलं असतं. फक्त एक मात्र मी सांगते, आमचे पिढीचे लोकांना का नाही पेशन्स अतिशय होता, सहनशक्ती अतिशय होती जास्त. त्यामुळे तेव्हा त्या लगेच उठकी सूट जीव द्यायला, स्वतःला संपवायला किंवा नवऱ्याला संपवायला कशालाही जात नव्हत्या. त्या सहन करत वर्ष घालवली. ते नंतर हळू इन ड्यू कोर्स सर्व काही त्यांचे हातात आलं. मग काही दिवस बदलले, पण पहिली काय 15, 20, 25 वर्ष होती ही सगळी ते अशी काढलीत. आज सुद्धा तुम्ही आपलेपणानं विचारला तर कितीतरी स्त्रिया सांगतात, अहो लग्नानंतर कोणाचं काय भलं होते. घरचे म्हणायचे दिलेले घरी सुखानं नांद म्हणून आम्ही नांदलो. आणि त्याच्याशिवाय पाठीमागे बहीण भावंड असायची. आपण परत आलो तर त्यांचं काय होईल, हे सगळे समाजाचे भीतीमुळे. त्यामुळे तुम्ही असं वाटून घेऊ नका. पूर्वीचे म्हणतात आमच्या वेळी असा होता का तसा. खूप कारणं त्याला हे आहेत. मग आता आपण काय करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे हे बघा, आता सृष्टीला तरी सरकारी नोकरी होती. ती तिथून बाहेर पडू शकली असती. जरासा आई वडिलांनी सपोर्ट करायला पाहिजे होता. एवढा त्रास होतो ना, ये तू बाहेर स्वतंत्र खोली घेऊन राहा, येते मी, येते तुझ्या बरोबर राहायला हवं ते. आईला म्हणायला हरकत नव्हती. हे तेही तेव्हा केलं नाही. आता रडत बसलेत. आता रडून काय उपयोग, ती मुलगी येणार आहे का परत. त्यामुळे अगदी का म्हणजे अहो हल्लीची पिढी नाही, मुलं असू देत मुली असू देत, एवढं पेशन्स नाहीये. त्यांना काही 2 मिनिट में मॅगी खाऊन सवय आहे. त्यांना वाटते सगळ्या गोष्टी अशा लगेच होतात. आपल्या वेळी कसं आपल्यालाही कुठलीही गोष्ट अशी लगेच मिळत नव्हती. त्यामुळे आपल्याला संयम म्हणा, जरा सोसायचं, जरा पेशन्स, हे सगळं आला आपोआप परिस्थितीमुळे. हल्लीची मुलं मुली तशी नाहीयेत. त्यामुळे आपण जास्त जरा काळजी घ्यायला पाहिजे. एक म्हणजे पहिलं लग्न करून देताना नीट विचार करून द्यायला पाहिजे. ओके, कित्येक वेळेला आधी कळत नाहीत कितीतरी गोष्टी, ठीक आहे. मग लग्न झाल्यावर नाही बाबा तिला एवढा त्रास होतो, तिला एवढा त्रास झाल्याशिवाय तिनं जीव दिला असता का. मग अशा वेळी तिचे बाजूला उभं राहायचं, तिला आणायचं आपले. म्हणून मुलींना पण मी म्हणते व्यवस्थितपणे शिक्षण घ्या. काही तुमच्या कला तुमच्या अंगात असल्या की त्या डेव्हलप करा. स्किल्स, काहीतरी आपले पायावर उभं राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. काही लोक मला म्हणतात काही हो पैशाचं अहो नाहीये, पण अशी वेळ आली की आपले आपण एटलिस्ट जगू शकतो. मग काही काळ गेला की दिवस बदलतात सगळे. हे झाला त्रास होईल नाही म्हणत नाहीये मी. आणि आई वडिलांना पण कळायला पाहिजे, ओके डायव्होर्स झालेला हरकत नाहीये. मुलगी मरण पावण्यापेक्षा तिला ह्या दृष्टीत बघण्यापेक्षा डायव्होर्स होऊन ती आलेली हरकत नाही. आम्हाला आमची मुलगी जिवंत पाहिजे, हे महत्वाचं आहे. हे आई वडिलांनी पण जरा विचार करायला पाहिजे. त्यामुळे मेनली मुलींना आणि मुलीच्या आई वडिलांना परत मी सांगते, आपल्या मुली कुठेही कमी नाहीयेत. सेम तुम्ही मुलाकडे किती लक्ष देता, काय बघतात, इन द सेम वे मुलींकडे पण बघा. त्यांना आपले पायावर उभं करा. शिक्षण घेत असल्या तर शिक्षण, नाही एखाद्याला काही स्किल येत असतात, काही स्किल येत असले काही असू देत. फर्स्ट गोष्ट म्हणजे त्या फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे. दुसरं म्हणजे
इमोशनली स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि आपण आपला जीव हा महत्वाचा आहे. लोकांसाठी आपला जीव देऊन काय उपयोग. आणि आई वडिलांनी गरज पडली की कायम त्यांचे पाठीशी उभा पाहिजे, सपोर्ट करायला पाहिजे. एवढंच काय, पुढे जाऊन मी म्हणते मुलगा मुलगी असली की जे काही तुमची एस्टेट आहे ती दोघांनाही 50-50% द्यायची, मुलीलाही मुलालाही. ते काही फरक करायचा नाही. म्हणजे सृष्टीसारखी वेळ कोणावरही येणार नाही. आणि हे सगळं अंधश्रद्धा, तिचे पायगुणानं झाला, हिचे पाय, हे सगळं खोटं आहे हो. कोणाचाही पायगुण काही नसतो. शेवटी आपण लग्न झालं नसलं तरी त्यांना काही कॅन्सर व्हायचं असला की झाला असता, त्यात काही फरक पडला नसता. त्यामुळे हे सगळं सुशिक्षित झाल्यावर आपण नुसतं सुशिक्षित नाहीये म्हणत मी, आपले विचार पण बदलायला पाहिजे. आणि एवढं आपण केलं की आपल्या घरी आलेली मुलगी नक्की सुखानं राहील आणि आपल्यालाही सुखात ठेवेल ती. हॅव ए गुड डे.